आज आपण करणार आहोत क्रीमी चीजी पास्ता। त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता इथे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम होत असतानाच त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे। पास्ता छान असा बॉईल झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे। नंतर गार पाणी टाकून आपल्याला ते छान असं सुट्टं करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला इथे आता कढईमध्ये नंतर आपण बटर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण लसणाच्या 7-8 पाकळ्या छान बारीक चिरून टाकायच्या आहेत। शिमला मिरचीचे काप करून घ्यायचे आहेत आणि एक कांदा बारीक आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत। ते अगदी थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला बटरमध्ये फ्राय करून आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं बटर टाकून घ्यायचं आहे। नंतर 2 मोठे चमचे आपल्याला त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे आणि थोडं आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने आपल्याला छान असं ते मिक्स करत राहायचं आहे। त्याचे लम्स अजिबात आपल्याला होऊ द्यायचे नाही आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा सॉस तयार करायचा आहे। त्यानंतर मी इथे चीज घेतलेलं आहे। चीज आपल्याला त्यामध्ये छान असं किसून घ्यायचं आहे। चीज किसून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान असं ते हलवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे चिली फ्लेक्स टाकायचे आहे आपल्याला आणि आपल्याला काळी मिरीची पावडर टाकून घ्यायची आहे। सॉल्ट टाकायचं आहे, ऑरिगॅनो टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या भाज्या आपण आधी स्टार्टिंगला फ्राय करून घेतल्या होत्या, शिमला मिरची आणि कांदा आणि लसूण, ते आपल्याला सगळं त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान आपल्याला क्रीमी सॉस बनवून घ्यायचा आहे। आणि आपल्याला जो पास्ता आपण बॉईल करून घेतला होता तो सर्व पास्ता आपल्याला यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि 1-2 मिनटं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी बोलमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपला रेस्टॉरंट टाईप मस्त होममेड असा क्रीमी पास्ता बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही पण असा ट्राय करा।